माझं नाव कुमारी महेश पाटील. इयत्ता तिसरी क ची विद्यार्थिनी. माझ्या गोष्टीचे नाव आहे हिरकणी. रायगड ही स्वराज्याची अभेद्य राजधानी. इतिहास म्हणतो या गडावर परवानगीशिवाय वाऱ्यालाही वाढण्याची परवानगी नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे एक कडक नियम होता की सूर्यास्त झाल्यानंतर सगळ्या गडावरचे दरवाजे बंद झाले पाहिजे, असा त्यांचा एक कडक नियम होता. पण त्या दिवशी नियम काय वेगळाच होता. दूध काढलेली एक हिरकणी नावाची गळ गप्पातच राहून गेली. तिला कळालेही नाही की कधी सूर्यास्त झाले. जेव्हा तिला कळाले तेव्हा ती धावतच गडांच्या दरवाज्यावर गेली आणि पहारेकरांना विनोद दयावया करू लागली. त्यांच्या पायाही पडली, पण तरी काही पहारेकरांनी दरवाजा उघडला नाही. मग तिने धाडशी निर्णय घेतला की हा जर खूप खोल तरी मृत्यू उतरणारच असा तिने एक धाडशी निर्णय घेतला. तो निर्णय तिने का घेतला तर तिचे बाळ घरी एकटेच होते. ती त्यांना एकटेच सोडून होती. ते रडत होते म्हणून तिने तो निर्णय घेतला. अरे बापरे, हा जर खूप खोल तरी जेव्हा सकाळी माणसे त्या दरीतून खाली बघायची तेव्हा भल्या भल्यांची छाती धडधडायची. तो तिने निर्णय घेतल्यानंतर ती हळूहळू करत उतरायला लागली. तिचा हातही निसटला, तिचे पायही निसटले, पण तरी काही ती थांबली नाही. तिच्या सगळ्या अंगावर रक्ताच्या खुणा होत्या, म्हणजेच जखमा होत्या, पण तरी काही तिने माघारही घेतला नाही. ती उतरली. शेवटी ती गावात आपल्या उतरली, कारण की तिचे घर रायगडच्या पायथ्याशी. जेव्हा ती उतरली तेव्हा ती पळत पळत घराच्या दरवाजावर शिरली आणि तिने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आपल्या बाळाला बघितले. तेव्हा तिच्यात आत्मा शांत झाला. तिने आपल्या बाळाला आपल्या छातीशी कवटाळले. जेव्हा सकाळ झाली म्हणजे सूर्य उगवला तेव्हा सगळ्यांच्या कानावरील बातमी पडली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण कानावरील बातमी पडली. महाराजांनी एक क्षण वेळ घालवला नाही आणि त्या हिरकणी गवळीला आपल्या गडावर तिचे स्वागत केले. तिचा साडीचंही कौतुक केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी